अशी वर टांगायची असते ना गुढी हे? हा, वर घरावर असते गुढी, अशी टांगायची असते. अशी खाली काऊन ठेवली इले? आई म्हटलं कशाला येता इथेच म्हणजे आपलं अंगण मोठं धाटा आहे म्हटलं चांगलं, तर असं पण करतात ना, म्हणजे अशी चांगली व्यवस्थित पूजा केल्या जाते. तुम्ही मग सांगता मग पूजा केल्यावर घराच्या वर टांगून देऊ. जाऊ दे मग, ते नको टाकू मग, राहू दे. ती कसं उंच उंच, जेवढी उंच असली तेवढं चांगलं राहते, मग ते असं उंच उंच गुढी टांगतात. अरे चालून जाते. गुढी म्हणजे सुख समृद्धीचं प्रतीक आहे. चालून जाते चालून जाते. करा पूजा करा. आणि आपल्या छकुलीची तर पहिली गुढी आहे आता. हो पहिला गुढीपाडवा आईचा. बाई सगळे आले पण किशोरजीच नाही आले. मी तर फोन पण केला होता किशोरजीला, तरी पण नाही आले किशोरजी. सर्वजण आले पण किशोर भाऊ नाही आले. किशोर भाऊ आले असते तर किती छान वाटलं असतं ना, म्हणजे पूर्ण आपली फॅमिली कंप्लीट झाली असती. किशोर भाऊ कोण नाही आले, पण दरवर्षी किशोर भाऊ गुढीपाडवायला येत असतात. यावर्षी तर त्यांचा पहिला गुढीपाडवा होता लग्नानंतर, तरी पण नाही आले. भाई या प्रियंका ताईला काय मारलं समजते का काय नाही. मी जेव्हा कधी पण मनात बोलते तेवढंच प्रियंका ताई बोलतेच. कसं काय काय नाही, काय मनातलं वाचते का लोकांच्या डोक्यातलं वाचते तो. अहो त्याला सुट्टी नाही भेटत, एका दिवसासाठी आले नाही पुरत. तो पहिलेच म्हणून गेला होता मला की मी येणार नाही. जाऊ दे, आता नाही आला तर नाही आला. करा मग आता पूजा. असं कसं नाही आला तर नाही आला, आपल्या नवीन वर्षाची सुरुवात झाली म्हटलं तर यायलाच पाहिजे होतं किशोर भाऊनं. आणि तसं पण मराठी नवीन वर्ष आहे हे. आणि आता पुरणपोळी आपण करतो आजच्या दिवशी, मग किशोर भाऊ कुठं खातीन पुरणपोळी. एक काम करू, आपण त्याला व्हिडिओ कॉलवर पुरणपोळी दाखवून देऊ. ही पहा पुरणपोळी आहे की नाही. हो की नाही का तेजस्वीनी, तुझ्या नवऱ्याला व्हिडिओ कॉल करून पुरणपोळी दाखवजो. मस्त आमटी दाखवजो, भजी दाखवजो, वडे दाखवजो. त्याची काही गरज नाही आहे प्रियंकाताई, त्यांच्या मेसच्या डब्यावर सर्व काही मिळते म्हटलं. अच्छा हो का. हो आता पूजा करता की तुमच्या बोलणे संपत नाहीत काय माहित. हो करा पूजा करा, पहिले माणसांना करा. हमेशा बायाच पूजा करतात पुढे पुढे, आता माणसांपासून सुरुवात यावर्षी. करा पूजा, मग मस्त गरम गरम पुरणाची पोळी खाऊ घाल तुम्ही सर्वांनी. म्हणजे पूजा जर नाही केली तर पुरणपोळी भेटणार नाही का प्रियंका आम्हाला? नाही नाही तसं काही नाही आहे दादा, मी तर फक्त गंमत करून राहिली होती. काहीतरी गंमत पाहिजे नाही का व्हिडिओमध्ये, का नुसतं काय 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 बोरिंग मारत ना मग व्हिडिओ. गंमत जर नाही दाखवली तर म्हणून थोडी गंमत करत असते मी. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवा होऊन तर 2 दिवस झाले, पण तरीही माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा लेट पाहायला मिळत आहे, कारण असतात बरेचसे कामं म्हणून. आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये आपले व्हिडिओ शेअर करत चला. आणि व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण पहा, दोन्ही चॅनलचे व्हिडिओ पूर्ण पहा, ही तुम्हाला रिक्वेस्ट आहे प्रियंकाची. छानपैकी मस्त पुरणपोळी करते आता. पाडवा आहे ना, आला पाडव्याचा सण, आता उभारा रे गुढी, नववर्षाचं दिन सोडा मनातली आडी. अरे हे गॅस एकदम कमी कमी कसं होऊन राहिलं. अरे अरे बापरे, गॅस सिलेंडर संपलं वाटते. अरे बापरे, आता तर दुसरं सिलेंडर पण नाही आहे. सिलेंडरचा किती मोठा शॉर्टेज आहे. अरे देवा, आता काय करू मी, कसं स्वयंपाक करू. पाडव्याच्या दिवशी सिलेंडर संपलं. अरे बापरे, खूपच मोठं टेन्शन आलं. आई 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 पटकन या, आई लवकर 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 या, आई लवकर या. काय झालं बा प्रियंका, काऊन एवढी कल्ला करून राहिली. मला वाटलं माय काय झालं. किती कल्ला करतो वा, चकली ना मी, केवढ्यांदा चकली, पडता पडता वाचली मी. आई मोठं टेन्शन आलं. आई कोणतं टेन्शन आलं व तुले. आई आपला सिलेंडर संपला. ओ माय देवा देवा, आता कसं व, गुढीपाडव्याच्या दिवशी सणाच्या सिलेंडर संपला आणि सगळा स्वयंपाक राहिला असेल, सगळा स्वयंपाक आता अधुरा असेल. आता कसं, आता काय, आता पाहायला लावा कोणाला भेटीन तो. आता माय ते बुकिंग का गिकिंग काय म्हणतात तर ते बी टाकेल नाही आहे व, तुम्ही काळजी बी करत ना माय कोणी पोरी. आता कसं, आता सिलेंडर नाही भेटत, लय लफडे आहेत आता, शॉर्टेज आहे आता लय बाई. आता तर चुलच मांडा लागते प्रियंका. आई भेटलं तर ठीक आहे, नाही तर चूल आहेच आपली जिंदाबाद. विचारून तर पा दादाले, म्हणून तर पा भेटू शकते. बरं माय मी विचारतो त्या इठूले. इठू बाई धन्यच आहे बाबा. आता ते चूल काही आपल्याला जमत नाही, या फुका मारू 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 डोळ्याचे हाल हाल होतील. देवा बापा सिलेंडर भेटू दे रे बापा.
मला सांगतो माझ्या बहिणी भावांनो, या आजकालच्या काळात असं झालं, सिलेंडर आणि सोनं हे भेटणं खूपच मुश्किल झालं. सोन्याचे भाव जसे वाढले तसे सिलेंडरची वाढले, सिलेंडरचाही शॉर्टेज झाला. आता काय करावं सांगा बरं, काही समजूनच नाही राहिलं. आणि तसंही सिलेंडर जर गेलं ना घरातलं तर आपले हातपायच गळतात. असं वाटतं की आपला शरीरातला प्राणच चालला गेला का काय, आपल्याला पॅरालिसिस झाला का, असे आपले हातपाय डिल्ले डिल्ले पडून जाते. इतकी आपल्याला गॅस सिलेंडरची सवय झालेली आहे. चूल तर आपल्याला काही पेटवता येतच नाही, चुलीवर स्वयंपाक येतच नाही आपल्याला. आजकालची पिढी खूपच हे आहे ना, चुलीवर जमत नाही ना. लहानपणापासून ते सिलेंडरच पाहिलेले आहे ना, गॅस सिलेंडर. स्टोव्ह नाही पाहिला मी तर काय सांगावं तुम्हाला. आता असं झालं आता माझ्या आईच्याकडे पहिलेपासून गॅस सिलेंडरच होता, चूल कधी पेटवलीच नाही आम्ही. इथं पण आल्यानंतर असंच आहे. मग आता करावं तर काय करावं, चूल कशी काय पेटवा. पण मी सांगते तुम्हाला, शहरातच फक्त हेच असले आहेत. खेड्यात अजून पण चुली चालतात म्हटलं. आणि खेड्यातील लोक खरंच खूप सुखी आहेत. कोणताही काळ येऊ पण खेड्यातील लोक सुखीच आहेत. ते बिचारे पोटानं पोटभर खाऊच शकतात. शेतकरी लोक आपले पोटानं पोटभर खाऊ शकतात. मागे कोरोना काळ आला होता तर सर्व शहरातले लोक गावाकडे गेले होते. आता सिलेंडर नाही आहे तर काय माहीत परत गावाकडेच जावं लागते का. तर सिलेंडर भेटला पाहिजे आम्हाला. व्हिडिओ पूर्ण पहा, भेटते की नाही भेटत तर. पहा तुझी खारेल सून. एका घरात 2 गुड्या कोणी उभारते काय. एका घरात 2 गुड्या लावल्या ती ना, 2 दिवस झाले तिला अल्लग निघून. एक गुढी पाळवायला की अल्लग केला, गुढी बी अल्लग टांगली. लहान बदमाश आहे काही. मला नको सांगू, तुझीच भाषी आहे ती. मला काय सांगून राहिली तू. बस या माणसाला तर मला नको सांगू, तुझीच भाषी आहे. हे 2 डायलॉग तर पाठ करून ठेवले या माणसानं. मग बरोबरच तर बोलून राहिलं मी, काय चुकीचं बोलून राहिलो काय. आता तिने गुढी टांगली तर तिला टाकू दे, समजलं काय. तिला चांगली पूजा करू दे, तू गुळथळ टाकू नको, काही होत नाही. ते अलग राहतात, त्याचं अलग झालं सगळं तर गुढी बी अलगच लावतील ते. तू नको आता आशा करू, तर कर मुकाड्यानं पूजा. हो करतो, मलाच बोला तुम्ही. अहो एवढे लांब का बरं उभे राहिले, तसे काही शेजारचा माणूस उभा आहे असं वाटून राहिलं. छान आपण आनंदाने जोड्यांनी पूजा करायची आहे, फोटो काढायचे आहेत. तुम्ही घाबरून कशाला राहिले, तुमच्या आईला घाबरून राहिले का तुम्ही. तुम्हाला शेजारी बाजाऱ्यांचं पडलं का, तुमच्या बायकोचं पडलं. शेजारी बाजाऱ्यांना काय आहे तोंड इचकून बोलायला. त्यांचं काय घेणं देणं आहे आपल्याला. आपण अलग संसार थाटला ना आता राजा राणीचा, मग कशाला त्यांच्याकडे हे करायचं. आता गुढी काय प्रत्येक सण वेगळा करणार आहे मी, समजलं ना. मुकड्यानं पूजा करा. चला मग पुरणाची पोळी खाऊ घालते तुम्हाला. हो का, मग जा ना आई बाबाच्या गुढीचं दर्शन घेऊन या. जा त्यांच्या घरची पुरणाची पोळी खाऊन या. भांडण नाही करून राहिली मी, तुम्ही मला मजबूर करून राहिले बोलायला. म्हटलं तुम्हाला चुपचाप पूजा करा म्हणून. पहा कशी बोलते, सल्लावन वानाची, अगौ तोंडाची. थांबव म्हणा तू साक्षी, एवढी नको रन नको म्हणा. बाई सांगा माणूस तिथं गेला म्हणजे गेलाच. अरे राहू दे तुझी बायको तुला कल्ला करीन. तिकडून डोळे वटारू पाहून राहिली. आई तिचं काय घेणं देणं आहे. मी काय लहान आहे काय, मला समजत नाही काय करायला लागते काय नाही. तर तू तिच्याकडे लक्ष नको देऊ. असं कसं लक्ष नको देऊ, एका घरात 2 गुड्या उभारल्या, तू या डोळे झाकेल होते काय. हे बघा तुम्ही माझं नाव घेऊ नका. मी तुमचा विषय घेतला तर घेत नाही. ती माझं नाव कशाला घेत आहे म्हटलं. विनाकारण माझं नाव घेतल्याशिवाय करमत नाही वाटते तुम्हाला. ठीक आहे. आशीर्वाद आहे आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी नेहमी आहे. सुखानं संसार कर. जाय ती तुला पाहून राहिली, जाय तू आता. पूर्णाची पोळी पाहिजे नाही वाटते या योगेशजीला. आता पूर्णाची पोळी देतच नाही, पोळी साखर घालूनच खाऊ घालते. आई अजूनही भेटलं नाही का काय मी सिलेंडर. यांना मी फोन केला तर हे फोनही नाही उचलून राहिली. काय माहीत बाबा भेटते की नाही भेटत तर सिलेंडर. लय शॉर्टेज आहे, भेटूनच नाही राहिलं सिलेंडर. 2-4 दिवस पहिले ते सासरे सांगे म्हणे सिलेंडरच्या म्हणे गाडीवर म्हणे हाणामारी झाली म्हणे. काय बोलता आई, बापरे हो काय. नाही तर काय माय, पहिले म्हणे अशा रांग लावा लागते म्हणे सिलेंडरसाठी. मग एक माणूस समोर गेला, बिचारे बायाच्या मनात घुसला.
त्याची बायको नंबर होता, ती बायकोच्या संगच होती. मग ते मागच्या बाईची आणि जी या माणसाच्या बायकोची पहिले झिट्टमझिट्टी झाली म्हणे. मग काय म्हणे, माणसं आले म्हणे, दोघीचे नवरे आले म्हणे, सिलेंडरनं मारामाऱ्या झाल्या म्हणे त्याची. अरे बापरे, सिलेंडरनं मारामाऱ्या झाल्या. बापरे बाप. आई, यांचं काही होईन का भांडण बापा कोणासोबत? पहिले त्यांचं कोणाशी पटत नाही लवकर. नाही व, तो समजदार आहे, काही नको बोलू. भेटीनच काय माय, किती उशीर होईल तर स्वयंपाकाली, कधी सिलेंडर येईन आणि कधी आपण स्वयंपाक करा आणि कधी जेवा. आता माय हा बाय, हे चांगलं जपून वापरा बोल सिलेंडर, लवकर सरलं नाही पाहिजे. काही चूल पेटवत जाऊ. पण ते इंडक्शन आहे ना मग आपल्या घरी, त्याच्यावर बी करत जा ना काही. असं करून चालू द्या आता, भेटत नाही बरं लवकर. हो नाही, पहिले मी स्वयंपाक करत होती की नाही, तर मी हालून सिलेंडर पाहत होती, त्याचा अंदाज मला येत होता. प्रियंका त्यापासून काही म्हणजे मी लक्षात दिलं नाही ना मग, म्हणून. हाव ना. घ्या बाबा, सिलेंडर घ्या. किती रांग मोठी होती, स्वतःचा मित्र होता म्हणून दिलं तरी त्यानं हात पाय जोडले त्याची. बट शिल्लक 200-300 रुपये पण देतच नव्हता तू. आणलं का सिलेंडर? वाटच पाहून राहिलो होतो आम्ही, भेटलं तेच मोठी गोष्ट झाली. जाऊ द्या, 200-300 रुपयाला काय पाहिजे ग प्रियंका, सिलेंडर भेटलं म्हटलं. हो का ताई, आलीच का रे तू? लांबी रांग अशी म्हटलं नाही सिलेंडरची इथं. हो, लय लंबी रांग होती. ते तर माझा मित्र होता म्हणून जरा मला सोपी पडलो. हे पाय, जपून वापरा बरं हे सिलेंडर. हो, मी तेच सांगू राहिली या पोरीले, जपून वापरा. अरे बापरे, हे काय आहे? दादा, आजकालच्या काळात ते सिलेंडर भेटणं तर मुश्किल झालं, म्हणून त्याची आरती वाढतो म्हटलं. खूप दिवस पुरलं पाहिजे आणि लवकर भेटलं पाहिजे पुढच्या वेळेला. आइए आपका इंतजार था, आइए आपका इंतजार था, देर लगी आने में तुमको, शुक्र है फिर भी आए हो, आइए आपका इंतजार था, आइए आपका इंतजार था, आइए आपका इंतजार था.